प्रभाग क्रमांक 4 मध्ये शहीद भगतसिंग उद्यानाचा उद्घाटन सोहळा आमदार निरंजन डावखरे आणि महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते संपन्न झाला। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांच्या मागणीनुसार आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या विशेष प्रयत्नातून या उद्यानाचं नामकरण शहीद भगतसिंग उद्यान असं करण्यात आलेलं होतं। त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। युवकांमध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी तसेच नागरिकांना स्वच्छ, हिरवळयुक्त आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने हे उद्यान या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। या उद्यानामध्ये नागरिकांसाठी आकर्षक सुशोभीकरण, बैठकीची व्यवस्था, हरित परिसर, व्यायामासाठी अनुकूल वातावरण तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या उद्यानामुळे परिसराच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून नागरिकांना दर्जेदार नागरिक सुविधा मिळण्यास या ठिकाणी मदत होणार आहे। सदर उद्यानाचा उद्घाटन सोहळा आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक मुकेश मोकाशी, नगरसेविका आशा फत्तेबहादूर सिंग यांसह इतर पालिका अधिकारी, कर्मचारी येथे उपस्थित होते। यावेळी भाजपचे ठाणे शहर जिल्हा सचिव राजेश सावंत, आलोक ओक, भाजप मानपाडा मंडळ ठाणे अध्यक्ष जितेंद्र मडवी, राकेश चौगुले, पंजाबी समाज बांधव, नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते येथे उपस्थित होते। या उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी उद्यानाची पाहणी केली तर आमदार निधीतून या ठिकाणी अभ्यासिका उभारण्याकरिता आपण निधी देणार असल्याचा दावा या ठिकाणी आमदार निरंजन डावखरे यांनी दिला आहे। तसेच नागरिकांना सदर उद्यानाची देखभाल राखण्याचं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे। या संदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी रमेश आमरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहेत। शहीद भगतसिंगजींच्या नावाने या इकडे या उद्यानाचं सन्माननीय महापौर मॅडमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। निश्चितच एक चांगली वास्तू या इकडे या भागातल्या लोकांसाठी निर्माण झालेली आहे। महानगरपालिकेच्या माध्यमाने एक चांगलं गार्डन आहे या इकडे, सुसज्ज असं गार्डन, त्याच्याबरोबर ओपन जिमही या इकडे लोकांसाठी आहे। त्याचबरोबर एक विनंती मी या इकडे माझ्या माध्यमाने सूचना दिलेली आहे की एक अभ्यासिका जर आपण या इकडे ओपन एअर लायब्ररी करू शकलो तर निश्चितपणे आपण जास्तीत जास्त समाजाला असे भगतसिंगजींच्या विचाराचे तरुण घडवू शकतो। या दृष्टिकोनाने या इकडे ते अभ्यासिका बनवावी अशी एक माझी त्याच्यामध्ये सूचना राहील। आणि जर महानगरपालिकेला याच्यामध्ये निधी जर त्याच्यामध्ये पुरेसा नसेल परत तर निश्चितपणे मी माझ्या आमदार निधीमधनं ही अभ्यासिका देण्यासाठी या इकडे सूचना केलेली आहे। खरं तर प्रभाग क्रमांक 4 इथे या उद्यानाचं आज सुशोभीकरण आणि शहीद भगतसिंग या नावाचंही नामकरण इथे संपन्न झालेलं आहे। उपस्थित आपले आमदार निरंजन डावखरे साहेब, आपले उपमहापौर कृष्णदादा पाटील, स्थानिक सगळे नगरसेवक आणि आपले इकडचे रहिवासी यांच्या खरं तर नागरिकांची ताईंकडे मागणी होती आणि त्या मागणीनुसारच हे सुसज्ज असं बगीचा आणि हे उद्यान खरं तर ताईंनी पूर्ण केलेलं आहे आणि त्यांचं उद्घाटन सोहळा आज माझ्या हस्ते झालेला आहे। नागरिकांना खूप चांगला सुविधा या उद्यानाच्या मार्फत पण दिल्या गेलेल्या आहेत आणि भविष्यात मला असं वाटतं की अजून चांगली कार्य तुमच्या हातून घडोत अशी मी त्यांना सदिच्छा व्यक्त करते। धन्यवाद। खूप आनंद होतो या गोष्टीचा की महापौरताई आणि आमचे आमदार निरंजन डावखरे, आमचे उपमहापौर पाटील साहेब, आमचे सर्व मुकेश मोकाशीजी, आशाताई, या सर्वांच्या आमच्या स्थानिक लोकांची मागणी होती आणि आमचे जे पंजाबी बांधव आहेत त्यांची सातत्याने मागणी होती की शहीद भगतसिंग हे नाव दिलं पाहिजे आणि आम्ही त्यांच्या मागणीनुसार आणि लोकांच्या भावनेनुसार हे शहीद भगतसिंग हे नाव दिलेलं आहे। आणि खूप ह्या गोष्टीचा आनंद आहे की सर्व लोकांना एक इथनं प्रेरणा भेटेल। शहीद भगतसिंग जे त्यांचे जे शहीद झालेले आणि त्यांचे जे बलिदान होतं ते लोकांच्या स्मरणात राहिलं पाहिजे, म्हणून आमच्याकडे एक छोटीशी त्यांना एक श्रद्धांजली असं म्हणून आपण या उद्यानाला आणि ह्याच्यात पुढे चांगलं जे काही करता येईल ते या उद्यानामध्ये आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण तिथे त्यांची लायब्ररी करावी आणि लोकांना एक प्रेरणा भेटेल ते आपण नक्की त्यांच्या मार्गदर्शन हे करून घेऊया।